नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण चाललो आहोत वर्ध्यावरून आजनसरा येथे। हे अंतर जवळपास 53 किलोमीटरचे आहे। समोर आपण बघत आहात वर्धा शहरातील बजाज चौक। वर्धा शहर सोडून आता आपण चाललो आहोत आजनसराकडे। समोर आपण बघू शकता वडनेर गावाचे प्रवेशद्वार। आता आपण पोहोचलो आहोत श्री संत भोजाजी महाराज संस्थान आजनसरा येथे। गाडी पार्क करून आता आपण चाललो आहोत दर्शन घेण्यासाठी। मंदिराच्या समोरच्या बाजूने असे भव्य प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळते। आज सोमवार असल्यामुळे येथे मंदिरामध्ये गर्दी कमी होती। बुधवार आणि रविवारच्या दिवशी येथे मंदिरात असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात। आता आपण बघत आहात मंदिराचे आतील दृश्य। समोर आहे श्री संत भोजाजी महाराज यांची मूर्ती। हे आहे मंदिराच्या परिसरातील दृश्य। छोटी तन्विषा येथे मस्ती करताना। येथे येणारे भाविक श्री संत भोजाजी महाराज यांना पुरणाच्या पोळीचा नैवेद्य वर्षभर दाखवतात। मंदिराच्या समोरच्या बाजूला असलेले गणेश व राधाकृष्णाचे मंदिर। दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत ज्या ठिकाणी प्रसाद बनविला जातो ते ठिकाण बघण्यासाठी। या ठिकाणी जवळपास 7 शेड बनवण्यात आलेले आहेत। तसेच प्रसादालयाची भव्य अशी बिल्डिंग सुद्धा आहे। त्यामध्ये जवळपास 8 हॉल उपलब्ध असतात। येथे भक्तगण आपला प्रसाद तयार करीत आहेत। तयार झालेला प्रसाद दाखवण्यासाठी घेऊन चाललेले भक्तगण। या ठिकाणी पुरण दळण्याची मशीन ठेवण्यात आलेली आहे। ती नाममात्र शुल्कावर आपण वापरू शकता। समोर आपण बघत आहात शेड क्रमांक 3, 4, 5 यामध्ये भक्तगण आपला प्रसाद बनवित आहेत। या ठिकाणी आम्ही वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेलो होतो। ही आहे प्रसादालयाची बिल्डिंग। यामध्ये हॉल क्रमांक 5 मध्ये आपला कार्यक्रम होता। समोर आहेत सुप्रीत व अर्पित। इथे आपण बघू शकता केक कापण्याचा कार्यक्रम सुरू होता।
यानंतर आम्ही मंदिरात दाखवण्यात आलेला प्रसाद ग्रहण केला। येथील प्रसाद घेतल्यानंतर आता आपण पुन्हा वापस चाललो आहोत वर्ध्याकडे। समोर आहेत 6 व 7 नंबरचे शेड। पार्किंगच्या जागेवरून दिसणारा मंदिराचा सुंदर असा कळस। तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच। उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।